नमस्कार मुलांनो, किड्स लर्निंग हब या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण LKGसाठी मॅथ वर्कशीट. ओके, चला तर बघूया. मग आता आपण मॅथ वर्कशीट क्वेश्चन नंबर 1 आहे, सर्कल द स्मॉलेस्ट ऑब्जेक्ट. म्हणजे जो स्मॉल ऑब्जेक्ट आहे त्याला सर्कल करायचं आहे. चला मग आता आपण स्मॉल ऑब्जेक्टला सर्कल करून घेऊ. हा स्मॉल आहे, याला सर्कल करायचं. हा आहे स्मॉल, याला सर्कल करायचं. हा बलून स्मॉल आहे, हे पेन्सिल स्मॉल आहे आणि हे शिप स्मॉल आहे. बघा, हे शिप स्मॉल आहे, याला आपण सर्कल केलं. अशा प्रकारे आपण करून घेतलं. तुम्ही हा क्वेश्चन अपोजिट पण घेऊ शकता. सर्कल द बिगेस्ट ऑब्जेक्ट, बिगला सर्कल करायचं. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत आपण. राईट द नंबर इन द बॉक्स 1 to 10. या बॉक्सेसमध्ये आपल्याला 1 to 20 पर्यंत नंबर्स राईट करायचे. चला मग राईट करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, पुढचं 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अशा प्रकारे 20पर्यंत कंप्लीट करून घ्यायचे. हे झाले 1 2. आता पुढचं क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन नंबर 3. राईट द बॅकवर्ड काउंटिंग 10 to 1. म्हणजे काय करायचं आहे? बॅकपासून तर फर्स्टपर्यंत काउंट करून आणि लिहायला लावायचं आहे. मग तसं आता लास्टला काय येतो? 1 0 10 9 8 7 6 5 4 3 2 1. अशाने काय होतं? मुलांना बॅकवर्ड पण 1 2 यायला लागतात आणि 1 2 पण यायला लागतात. सरळ पण येतात आणि बॅकवर्ड पण येतात. ओके, पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. ड्रॉ द सर्कल अकॉर्डिंग टू द गिवन नंबर्स. म्हणजे जेवढे काही नंबर्स दिले त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला तेवढे सर्कल ड्रॉ करायचं आहे. पहिले किती नंबर दिले? 7. चला 7 सर्कल ड्रॉ करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7. सेकंड आहे 5. 1 2 3 4 5. थर्ड आहे 2 1 2. नंतर आहे 1 1. नंतर 6 1 2 3 4 5 6. नंतर आहे 3 1 2 3. अशा प्रकारचे जेवढे क्वेश्चन तुम्हाला मुलांना घेता येईल रिव्हिजनसाठी तेवढे घ्यायचे. त्याने जेणेकरून काय होतं? मुलांचे नंबर फिक्स होऊन जातात आणि त्यांना परत लक्षात पण राहते की अशा प्रकारे नंबर्स एवढे सर्कल येतात किंवा एवढे लाईन्स येतात. तुम्ही अदर कोणतं पण ड्रॉइंग घेऊ शकता ज्याने मुलांचे नंबर्स फिक्स होऊन जाते. आता पुढचं क्वेश्चन बघूया आपण. राईट द बिटवीन नंबर्स. म्हणजे काय? दोघांच्या मधले नंबर्स आपल्याला लिहायचे. 4 आणि 6मध्ये काय येतं? 5. आपण 5 लिहून घेऊ. नंतर 2 आणि 4मध्ये काय येतं? 3. 2 आणि 4मध्ये 3 येतं. नंतर 9 आणि 11मध्ये 10. 6 आणि 8मध्ये 7. अशा प्रकारे बिटवीन नंबर कंप्लीट करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यांचे अजून नंबर फिक्स होऊन जातात. नंतर क्वेश्चन नंबर 6 आहे. राईट द आफ्टर नंबर्स. म्हणजे काय? आफ्टर म्हणजे नंतरचे नंबर काय येतात? जसं 8 नंतर येतो 9, 2 नंतर येतो 3, 6 नंतर 7, 9 नंतर 10, 4 नंतर 5 आणि 8 नंतर 9. ओके, पुढचं आहे राईट द बिफोर नंबर्स. म्हणजे काय करायचं आहे? आपल्याला बिफोर्स नंबर्स लिहायचे. म्हणजे आता आपण लिहिले आफ्टर म्हणजे मागचे नंबर. आता बिफोर्स म्हणजे आपल्याला पुढचे नंबर लिहायचे. मग 2च्या पुढे येतो 1, 4च्या आधी येतो 3, 8च्या आधी येतो 7, 6च्या आधी येतो 5, 9च्या आधी येतो 8, 5च्या आधी येतो
4 अशा प्रकारे कंप्लीट करून घ्यायचे. जेवढे जास्त तुम्हाला बिटवीन बिफोर आफ्टर नंबर घेता येईल तेवढे घ्यायचे, म्हणजे मुलांचे रिव्हिजन ही पक्की होऊन जाते आणि फास्ट होऊन जाते. नंतर पुढचा क्वेश्चन बघणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 8, मॅच द पिक्चर विथ नंबर्स. म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला एका साईडला नंबर्स आहे, एका साईडला पिक्चर आहे, काउंट करायचं आहे आणि मॅच करायचं आहे. आता फर्स्ट 1 आहे, 1 ट्री आहे, मग तो 1 कुठे काउंट करायचं आणि 1ला मॅच करायचं. नंतर आहे किती आहे बॉल्स, 1 2 3 4 5, 5ला मॅच करायचं. नंतर 2 शिप आहे, 2 1 2 3 4, 4 ॲपल आहे, 4. नंतर 3 लीव्स आहेत, 3. ओके. आता पुढचं बघणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 9 लास्टवाला. राईट द नंबर नेम ऑफ गिवन नंबर. जे काय आपल्याला नंबर्स गिवन दिलेले आहे त्यांचे आपल्याला काय लिहायचे आहे, नेम स्पेलिंग लिहायचे, म्हणजे नंबर स्पेलिंग लिहायचे. तर नंबर्सचं नेम काय या 3, तर त्याची स्पेलिंग काय येईल, THREE 3. 6 SIX 6. 5चं काय येतं, FIVE 5. 4चं FOUR 4. 10चं TEN 10. 9चं NINE 9. अशा प्रकारे त्यांच्याकडून नंबर्सचे स्पेलिंग लिहून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडून वर्कशीट कंप्लीट करून घेऊ शकतात आणि याच्यामध्ये चेंजेस करून अजून क्वेश्चन सॉल्व करून घेऊ शकतात. आणि क्वेश्चन सॉल्व करत असताना पेन्सिलने सॉल्व करून घ्यायचं, जेणेकरून टेरेस करून परत ते सॉल्व करू शकतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.